जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या अर्धा तासात आपण वेगवान घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्या सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींचा आढावा घ्यायला. स्वसंरक्षण करणाऱ्या महिलेवरच गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार ठाणे पोलिसांनी केलाय. ठाण्यात महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत तरुणाला मारहाण करून धिंड काढली केली. पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं स्वसंरक्षणासाठी त्या तरुणाला मारहाण केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी या तरुणीला मदत न करता त्या विकृत तरुणाला मारल्याचा गुन्हा दाखल करत तरुणीच्या कुटुंबियांना अटक केलेली आहे. संघ विचारांनी प्रेरित असलेल्या तरुण भारतनं संपादकीयमध्ये शिवसेनेचा चांगला समाचार घेतलाय. बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटला असल्याची टीका तरुण भारतमधून करण्यात आली आहे. तसंच 2 दिवसांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकार निजामाचे बाप असल्याची टीका सेनेनं केली होती आणि यावर निजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे असा सवाल त्यात करण्यात आलाय. शिवसेनेकडून सातत्यानं होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ऐपतीप्रमाणे बोलण्याचा इशारा दिलाय. तर भाजप मंत्र्यांना लक्ष केलेलं खपवून घेतलं जाणार नसल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिलेली आहे. देशातील शेतकऱ्यांना 50% किमतीमध्ये युरिया आणि प्रति युनिट ₹1 कमी दरानं वीज मिळणार आहे. ते सोलापुरात बोलत होते. यवतमाळमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं वणी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि इतर दोघांची नावं आरोपपत्रातून वगळली असल्यामुळे कारवाई व्हावी यासाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं. परभणीतल्या दुर्गावामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पहिल्याच पावसात पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा झाला. या पाण्याचा उपयोग आता योग्य पद्धतीनं करणार असल्याचा मानस गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. हिंगोलीच्या देऊळगाव परिसरामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. शेतातील कचरा साफ करून काहींनी नांगरणीला सुरुवात केलेली आहे तर काहींनी हळदीची लागवड केली आहे. पाणी टंचाईमुळे शिर्डी साई संस्थाननं भक्तनिवासातील 50% रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साई संस्थानचा साठवण तलाव कोरडा पडल्यानं गेल्या काही दिवसांपासून साई संस्थान टँकरनं पाणी घेत आहे. मात्र पाणी मिळण्यात अडचणी येत असल्यानं साई संस्थाननं 50% रूम्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. इंदापूरमध्ये नवीन टमटम बिघडल्यामुळे एका ग्राहकानं चक्क बैलगाडीनं त्या टमटमला ओढत बोंबा मारत शहरभर वरात काढली. वारंवार टमटम बिघडत असल्यानं संतोष भोसले यांनी शोरूममध्ये वारंवार तक्रार सुद्धा केली. मात्र कोणीही सहकार्य न केल्यानं अखेर संतोष यांनी ही टमटम बैलगाडीला जोडून शोरूम बाहेर आणली आणि या ठिकाणी घोषणाबाजी करत त्यांनी संताप व्यक्त केला. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीबाबतचा जल्लोष कोल्हापुरात साजरा करण्यात आला. गुलाल उधळून राजांना सर्वांनी उचलून हा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपनं राजे घराण्याचा उचित सन्मान केला असल्याची प्रतिक्रिया नूतन खासदार संभाजीराजे यांनी दिलेली आहे. ठाण्यामध्ये चड्डी बनियान गँगचा शिरकाव झाल्याचा संशय आहे. इथल्या कोकणीपाडा परिसरामध्ये 3 वर्षांपासून बंद असलेल्या एका घरामध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो फसला. मात्र रौनक पार्क इथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झालेला आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजवरून प्रथमदर्शनी चोरटे चड्डी बनियान गँगचे असल्याचं दिसत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. चंद्रपूरमध्ये माना खदानीच्या खड्ड्यामध्ये पोहायला गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय. माना खदानीमध्ये 5 मुलं पोहायला गेलेली होती. यापैकी 4 मुलं सुखरूप बाहेर आली. मात्र 5वा मुलगा पोहताना बुडाल्याचा संशय व्यक्त होतोय. आशिष सोनटक्के असं या मुलाचं नाव आहे. पालघरमध्ये 2 अज्ञात इसमांनी टेंभोडे परिसरामध्ये एक 4 चाकी जाळून ते पसार झालेले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. टेंभोडेत राहणारे अंजुम शेख यांच्या मालकीची ही कार होती.
मुंबईहून भुसावळला कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली। 8व्या आणि 9व्या डब्याला आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये कोळसा जळून खाक झालाय। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर ते पाचोरा दरम्यान धावणाऱ्या 6 डब्यांच्या पीजी रेल्वेला अपघात झालेला आहे। गोगडी नदीच्या पुलावरून जात असताना हा अपघात झालाय। कपलिंग तुटल्यानं मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरले। पाहूर गावाजवळ गोगडी नदीवर 50 फूट उंच पुलावर ही घटना घडली। पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडी प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून एका टोळक्यानं 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे। दरम्यान शहरातील वाहनांची तोडफोड थांबवण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं राहिलेलं आहे। बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। गेवरा इथल्या उमापूर गावातली घटना आहे। दत्ता जाधव असे या शेतकऱ्याचं नाव आहे। दत्ता यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये बिबट्याचा मृत्यू झालाय। खेडी शेत शिवारामध्ये रानडुकराला पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झालाय। खेडी परिसरामध्ये रानडुकरांचा वाढलेला वावर रोखण्यासाठी जाळी लावण्यात आली होती, मात्र या जाळ्यामध्ये बिबट्या अडकला। जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेताना या बिबट्याचा मृत्यू झालाय। कोकण मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय। मुंबई आणि उपनगरातील काही भागामध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। यंदा पावसाची स्थिती चांगली राहणार असल्याचा अंदाज विविध वेधशाळांनी वर्तवलेला आहे। पेरणीपूर्व आणि पेरणी पश्चात कामासाठी शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केलेल्या आहेत। 2016-17च्या खरीप हंगामासाठी मे 2016 अखेर राज्यातील 19,62,655 शेतकऱ्यांना 12,064 कोटी 93 लाख रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे। गेल्या 5 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये तब्बल 295 जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे। पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडल्यात। आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिला आणि तरुणांची संख्या अधिक आहे। 3 वर्षात 3,640 जणांनी आत्महत्या केल्या। मुंबई वडाळा ठाणे कासार वडवली या मेट्रो 3 मार्गावर घाटकोपर श्रेयस सिनेमा चेंबूर सिद्धार्थ कॉलनी भांडूपाणी ठाणे आरटीओ ही 4 स्थानकं सर्वाधिक गर्दीची असतील असा अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं दिलाय। पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकच्या कामासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं 275 कोटींचा निधी राज्य सरकारला द्यावा असा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव 14 जूनला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। पीएमपीची अवस्था दयनीय झाली आहे। नागरिकांना सुविधा देण्यासाठी बस खरेदी करणं आवश्यक आहे। याबाबत पुणे महापालिकेतील गटनेत्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा आणि आगामी 3 महिन्यांमध्ये 1500 नव्या बस रस्त्यावर आणाव्यात अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे। नव्या शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देण्यात येणार आहेत। मध्यवर्ती बस स्थानक तसेच रेल्वे स्थानकावर स्वतंत्र केंद्रातर्फे ही सुविधा देण्यात येईल। यंदा कोल्हापूर शहरातील एसटी बस स्थानकावरून 7,000 विद्यार्थ्यांना महामंडळातर्फे पास देण्याची सुविधा आहे। नागपूर मंडळातून जाणाऱ्या गाड्यांच्या 48 कोचेसमध्ये 158 बायो टॉयलेट लावण्यात आलेले आहेत। या टॉयलेटमधील बॅक्टेरिया मलमूत्राचं रूपांतर पाण्यामध्ये करतात, त्यामुळे रुळावर घाण होत नाही तसेच पर्यावरणाचंही संरक्षण होतं। बदलापूरमधील सर्व स्कूल बसची आरटीओकडून तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओनं यंदा ही मोहीम अधिक तीव्रपणे हाती घेतली आहे। सर्व अटींचं पालन करणाऱ्या आणि त्याची पूर्तता करणाऱ्या स्कूल बसलाच परवानगी देण्यात येणार आहे। पावसाळ्यादरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत वाहनांना वायपर नसणं, सदोष टायर्स आरसे नसणं, हेडलाईट नसणं आदी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे।
ठाणेकरांना आता वाहन चोरीची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे। यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेमध्ये वेब लिंक सुरू करण्यात आलेली आहे। तक्रारदाराला एफआयआरची एक प्रत तत्काळ विनामूल्य मिळणार आहे। मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच 100% मुलं मुली पटावर आणण्यासाठी 15 जून रोजी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी कन्या प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली। इन हाऊस व्यवस्थापन अल्पसंख्याक अशा आरक्षित जागांवर 11वी ऑनलाईन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे। विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयानं शनिवारी नव्यानं या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत 11वी ऑनलाईनचे 96,584 अर्ज मान्य झाले। अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीचा हा शेवटचा आठवडा आहे। आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जून आहे। पुण्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची हजेरी तपासण्यासाठी कॉलेजेसला अचानक भेटी देणार आहे। विद्यार्थ्यांची 75% उपस्थिती बंधनकारक असते, मात्र या नियमाला केराची टोपली दाखवत काही कॉलेजेसनी खासगी क्लासेसशी संगनमत केलं आहे। सर्व कॉलेजमध्ये मतदार नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे सहारिया यांनी दिलेले आहेत। नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे। नागपूरमध्ये समाज कल्याण विभागांतर्गत 22 वसतिगृहामध्ये 20 जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील। यात 1 ते 15 जूनपर्यंत अर्ज वाटप केले जाणार आहे। एनसीसी आणि क्रीडा गुण मिळाल्यामुळे राज्यातील 950 विद्यार्थ्यांची वैद्यकीय सीईटीतील रँक सुधारलेला आहे। सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने ही गुणवत्ता यादी जाहीर केली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 78 पदांसाठी लेखी परीक्षा झाली, मात्र जाहीर केलेल्या उत्तर तालिकेमध्ये एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध कामांसाठी खोदलेले रस्ते अजूनही पूर्ववत करण्यात आलेले नाही। ठिकठिकाणी खड्डेही कायम आहेत। अशातच पावसाळ्याच्या तोंडावर काही रस्त्यांची मलमपट्टी करण्याचं काम कल्याण डोंबिवली महापालिकेनं केलेलं आहे। मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस वाढणारी ई कॉमर्सची उलाढाल पाहून भारतीय टपाल विभागानंही राज्यामध्ये आपला विस्तार करण्याचं धोरण आखलेलं आहे। नवी मुंबईमध्ये ऐरोली इथे सर्वाधिक क्षमतेचं ई कॉमर्स पार्सल हब तयार होणार आहे। मुंबई पोलिसांनी कमी मजुरी देत मुलांना राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। गेल्या 6.5 वर्षात 3000 बालमजुरांची सुटका करण्यास समाजसेवा शाखेला यश आलंय। मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा कायदा घेऊन 6 वर्षे झालेली आहेत। 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 7,27,932 बालकामगार आहेत। सर्वाधिक बालकामगार असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे। ठाण्यातल्या दिव्यामध्ये नालेसफाईच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाहीये। त्यामुळे पावसाळ्यामध्ये पुन्हा तुंबलेल्या नाल्यांशी सामना करावा लागतोय की काय असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय। पुणे महापालिका मुळा मुठेचा नदीकाठ आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करत आहे। नदीकाठाचा विकास आराखडा तयार करण्याचं काम 70% पूर्ण झालंय। स्वयंसेवी संस्था, प्रत्यक्ष नदीकाठचे रहिवासी यांच्या सहमतीनं आणि राज्य सरकारच्या मंजुरीनं प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल। कल्याण डोंबिवली शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे इथल्या वीज यंत्रणेवर ताण पडतोय, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो। यावर उपाय म्हणून महावितरणच्या वतीनं कल्याण डोंबिवली शहरामध्ये अतिरिक्त विद्युत यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहे। पुणेकरांनीच महावितरणच्या गो ग्रीन या पर्यावरणपूरक योजनेकडे पाठ फिरवलेली आहे। वीज ग्राहकांना दर महिन्याच्या बिलाची प्रत ईमेलद्वारे पाठवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। मात्र गेल्या 2 वर्षात अवघे 834 ग्राहकच ईमेलद्वारे बिल स्वीकारत आहेत।
औरंगाबादमध्ये वीज चोरीमुळे महावितरण कंपनीची वीज गळती वाढलेली आहे. वीज गळतीचं प्रमाण 45% पोहोचलंय. त्यामुळे कंपनीनं वीज गळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यातल्या 20,000हून अधिक नर्सेस संपावर जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी 15 जूनला त्या संपावर जाणार आहेत. 1 दिवसाच्या संपामध्ये निदर्शनं करून सरकारकडे मागण्या करण्यात येणार आहेत. ठाणे पालिका अति धोकादायक ठरणाऱ्या इमारतींवर हातोडा टाकत आहे, तर दुसरीकडे डोंगर परिसरामध्ये राहणाऱ्या लाखभर रहिवाशांना मात्र केवळ नोटिसा बजावण्याचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यामध्ये दरड कोसळून कधी जीव जाईल याचा नेम नसतानाही लाखभर रहिवासी जीव मुठीत घेऊन तिथे राहत आहेत. भंडारदरा धरणामध्ये आता केवळ 444 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्यावर धरण भरण्यास उशीर लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाणीसाठा घटल्यानं जलसंपदा विभागानं भंडारदरा धरणाच्या दुरुस्ती देखभालीची कामं युद्धपातळीवर सुरू केली आहेत. पहिल्यांदाच मराठी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची गगनभराई सुरूच आहे. लवकरच सैराट सिनेमा आपल्याला दक्षिणेतल्या 4ही भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली असून अजूनही मोजणी सुरूच आहे. हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. महाफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.